तर मित्रांनो, श्रावण महिना चालू झाला की आपल्याला सगळ्यांना वेळ लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे। तर मी तुमच्यासाठी आज असं काही घेऊन आलेलो आहे की त्यांनी तुम्हाला तुमचा गणपती बाप्पा घरी घेऊन जाण्यासाठी खूप मदत होईल। तर आपण आज भेट देत आहोत डोंबिवली येथील खोपडे कला केंद्र याला। नमस्कार, मी सौ सीमा अनिल खोपडे। हा कारखाना आपलाच आहे, खोपडे नावाने आशीर्वाद कला केंद्र। हे आमचं स्वतःचं प्रोजेक्ट आहे। स्वतः म्हणजे घरगुती आम्ही मूर्त्या बनवतो। तुम्ही जे इथे मूर्त्या स्वतः बनवता आणि कलर वगैरे पण तुम्ही सगळं स्वतःचं आमचं आहे। आणि मग समजा एखाद्याला जर त्यांच्या हिशोबाने गणेश मूर्तीला कलर बनवावा असेल तर मिळेल, तो पण मिळेल। अच्छा, वेलवेटमध्ये वगैरे सगळ्याच्या वेलवेट वगैरे चमकी पाहिजे असेल तर चमकी, वेलवेट, फेटा, डेकोरेट पूर्ण मूर्ती होऊन जाते। अच्छा, आणि मग तुमच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या रिजनेबल रेटमध्ये आहेत? हो, एकदम व्यवस्थित। तर आता ह्या बाईंनी सांगितलं की हे जे सगळे गणपती आहेत ते लोक स्वतः घरी बनवतात आणि त्यांना कलर वगैरे करतात। तर तुम्ही अवश्य या कारखान्याला भेट द्या। तर चला आता आपण बघूया, तिथे काही लोक म्हणजे गणपती बुक करण्यासाठी आलेले आहेत, आपण त्यांना विचारूया। तर साहेब, तुमचं नाव काय? प्रकाश जंगम। अच्छा, तुम्ही इथे किती वर्षापासून मी इथे करता? मूर्त्या बऱ्याच वर्षापासून बघतोय आणि ह्यांच्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत मूर्त्यांच्या। हो। डिझाईन आणि उत्कृष्ट मूर्त्या आहेत, त्याची कलाकुसर, रंगसंगती या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत। आता यावर्षी मी ठरवलं की इकडनं बुक करायची। आणि आता हे बघा, इथे बालगणेशाची मूर्ती आहे, अतिशय सुबक मूर्ती आहे ही वाली ना? हां, तर ही मूर्ती मी बुक करतोय। ही मूर्ती तुम्ही का बुक करता? या मूर्तीमध्ये तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं? मला त्याच्यातली म्हणजे त्या बाल गणेश म्हणून ते बुक करतो आणि त्याच्यातल्या डोळ्यांतले भाव जर का समजा मी बघितलं तर अक्षरशः असं वाटतं की खरे डोळे आहेत ते माणसाचे। आणि चेहरा पण अगदी गोड आहे, हसरा आहे। आणि प्रत्येक वेळीच आम्ही सिंहासनावर बसलेल्या मुकुटधारी वगैरे अशा, पण यावर्षी चला लहान मुलांसाठी एक म्हणून आपण बालगणेशाची मूर्ती करतोय। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू। तर मित्रो, आपण आता खोपडे कला केंद्रानंतर आलेलो आहोत डोंबिवलीतील अजून एका कला केंद्रामध्ये। नाव आहे समर्थ कला केंद्र। आपण समर्थ कला केंद्रामध्ये कोणत्या कोणत्या गणेश मूर्ती आहेत त्या
तर मित्रांनो हे आहे या शॉपचे, आता जे मी शॉप दाखवलं तुम्हाला असतील समर्थ कला केंद्र या शॉपचे जे ओनर आहेत, तर ते थोडी आपल्याला माहिती सांगतील. आता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही मूर्त्या वगैरे कुठून आणता, कशा घेता, काय ते. नाव बाबाजी घाडी. आम्ही या मूर्त्या रोह्या इकडून आणल्या, कारण रोह्याला आम्हाला जरा मूर्त्या तिकडे आम्हाला व्यवस्थित कलर वगैरे त्यांचे आम्हाला जे जशी पाहिजे होते तशी त्या म्हणजे प्लास्टर ऑफ पद्धतीने. पॅरिसच्याच मूर्त्या आहेत ना? हां प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्या आहेत ना सर्व? नाही, बऱ्याचशा मूर्त्या याच्यात आहेत, मातीमध्ये, मातीच्या आहेत, मातीमध्ये. शाडू मातीमध्ये आहेत. कारण सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त शाडूच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे आहे, हे जे आपलं जे शॉप आहे हे फडके रोड येथे एक नियर गणपती मंदिरच्या बाजूला आहे. आणि हे लोक रोह्यावरून मूर्ती घेऊन येतात आणि ह्या त्यांच्याकडे ज्या मूर्त्या आहेत त्या बऱ्याचशा शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत. तर त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीचे जे गणपती आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. थँक्यू. आता डोंबिवलीमध्ये जाऊन आल्यानंतर आपण आता आलो आहोत ठाकुर्ली येथे. तर आपण ठाकुर्ली इथे येऊन भेट देणार आहोत श्री गणेश कला मंदिर इथे. इथे गणेश मूर्तीला रंगकाम देण्याचे काम चालू आहे. कशा प्रकारे गणेशच्या मूर्तीला रंग देण्यात येतो. इथे एक मूर्ती आहे, इथे अजून रंगकाम बाकी आहे. आज मी तुम्हाला दाखवले डोंबिवली व ठाकुर्ली येथील गणेश कला केंद्र. तर तुम्ही या गणेश कला केंद्रांना आवश्यक भेट द्या आणि तुमचा आवडता गणपती तुमच्या घरी घेऊन जा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आणि या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्या लोकांनी प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.